भाजपात प्रवेश करण्यापूर्वी अपूर्व हिरे यांच्यावर मालेगावात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान यावरून अपूर्व हिरे यांनी नाव न घेता दादा भुसेंवर निशाणा साधलाय। राजकीय सुडापोटी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप अपूर्व हिरेंनी केलाय। तर हिरेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर गिरीश महाजनांनी एक सूचक विधान केलंय, पाहूया। हे गुन्हे सकाळी का दाखल होत नाही, दिवसा काय अडचण असते हे मला काही कळलेलं नाही। मालेगाव मधल्या काही राजकीय शक्तींचा त्याला निश्चितरित्या पाठिंबा आहे। कदाचित आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून हे सगळे विषय चालवत आहेत। उत्तर महाराष्ट्रातील हिरे घराण्यातील माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अपूर्व हिरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला। दरम्यान या प्रवेशानंतर आता नाशिक जिल्ह्यात महायुतीमधील नेत्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। कालच मालेगावमध्ये अपूर्व हिरेंसह त्यांच्या कुटुंबावर मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। दरम्यान राजकीय सुडापोटी गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामागे मालेगावमधील काही राजकीय शक्ती असल्याचा आरोप हिरेंनी केलाय। त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे अशी चर्चा सुरू झाली आहे। गुन्हे दाखल करण्यात आले म्हणजे हे सगळे गुन्हे राजकीय सुडापोटी दाखल केलेले आहेत। आपण जर या गुन्ह्यांचं टायमिंग पाहिलं तर याच्यामध्ये एकही गुन्हा म्हणजे क्रिमिनल स्वरूपाचा नाही किंवा हे नाही, सगळे गुन्हे एकाच पद्धतीचे आहेत। आणि सगळे दाखल झालेले वेळ आपण बघा, आता परवाचा सुद्धा जो बँकेच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला, हा गुन्हा रात्री 11:30 वाजता दाखल झालाय। म्हणजे सगळे रात्री 1:30-2 ह्या सुमारास पोलीस स्टेशनला तक्रारी जाऊन दाखल होतात। हे गुन्हे सकाळी का दाखल होत नाही, दिवसा काय अडचण असते हे मला काही कळलेलं नाही। आणि निश्चित हे सगळे मालेगाव मध्येच दाखल होतात आणि त्यामुळे मालेगाव मधल्या काही राजकीय शक्तींचा त्याला निश्चितरित्या पाठिंबा आहे। ते कदाचित आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून हे सगळे विषय चालवत आहेत। कोणत्याही पदाची आशा न बाळगता भाजपमध्ये प्रवेश केल्याचं हिरेंनी म्हटलंय। तसंच आगामी महापालिकेत जोमानं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। महापालिकेच्या संपूर्ण 48 जागा जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर जिथं योग्य वाटेल तिथं पक्ष निश्चित संधी देईल, असं काही कुठलीही कमिटमेंट मी घेत ही निवडणूक लढायची किंवा हे माझं टार्गेट आहे असं टार्गेट घेऊन काही मी गेलेलो नाही। आम्ही आज तरी महापालिकेला मी आपल्याला म्हटलं तसं नाशिक पश्चिम मध्ये 48 जागा येतात। आज सीमाताई हिरे तिथं आमदार आहेत, सुधाकर बडगुजरांचा त्या ठिकाणी प्रवेश झालाय। त्यामुळे आम्ही तिघं मिळून 48च्या 48 जागा या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आणू याची आम्हाला खात्री आहे। अपूर्व हिरेंच्या भाजप प्रवेशानंतर गिरीश महाजन यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधील काही नेते संपर्कात असल्याचा दावा महाजन यांनी केलाय। लवकरच संपर्कात असलेल्या नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचंही महाजन म्हणाले। गेल्या 2 दिवसापासून खूप अस्वस्थता काँग्रेसमध्ये पण आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आहे, उबाठामध्येही आहे। अनेक आमदार आता बोलायला लागलेले आहेत, आमच्याशी येऊन स्पष्टपणे बोलायला लागले की त्यांना आता विकासाच्या बाजूने उभं राहायचं आहे। त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये आता विकास करायचा आहे आणि त्यामुळे त्यांची खूप मानसिक इच्छा आमच्याकडे येण्याची आहे। पण काही तांत्रिक अडचणी आहेत, पण त्याही दूर होतील मला असं वाटतं। आणि येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये मग काही खासदार आहेत, आमदार आहेत, हे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला आलेले दिसतील। अपूर्व हिरेंनी दादांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला। मालेगावात दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून हिरेंनी नाव न घेता दादा भुसेंवर आरोप केला। त्यामुळे आगामी काळात दोन्ही नेत्यांमधला संघर्ष आणखीनच पेटण्याची शक्यता आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।